आनंदी राहण्याचे दोन मार्ग आहेत. तुमची वास्तविकता सुधारा किंवा तुमच्या अपेक्षा कमी करा. माझ्या स्वभावातला एखादा धागा तुला नसेल समजला, समजावा अशी अपेक्षा नाही. एखाद्या कृतीमागचा आशय जाणून घ्यायला तुला सवड नसेल किंवा इच्छा नसेल तुझी, पण त्यावर तुझ्या अंदाजानं अन्याय तरी करू नकोस. आयुष्यात काही सोडून द्यायचं असेल तर समोरच्याकडनं अपेक्षा करणं सोडून द्या. अपेक्षा करणं चुकीचं नसतं. चुकीचं असतं ते चुकीच्या माणसाकडून अपेक्षा करणं. जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल पुढं टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. कितीही वाईट वेळ आली तरी इमानदारी सोडू नका. धन आलं तरी नीती सोडू नका. अधिकार आला तर गैरवापर करू नका. क्रोध आला तरी कुणाला अपशब्द बोलू नका. कपडे फाटले की ते शिवता येतात, पण जोडीदार फाटक्या विचारांचा असला की आयुष्याच्या चिंध्या होतात. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचं कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं, पण आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते. शरीर थकलं की शांत झोप लागते आणि मन थकलं की झोप उडते. मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते. हत्तीत हे सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नये. कधी अहंकारामुळं आपली मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा सुवर्ण पदक मान वाकवूनच घेतात. लक्षात ठेवा, आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते. गंजण्यापेक्षा झिजणं केव्हाही चांगलं. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. आयुष्यात दर दिवशी आपल्याला नवे करी 24 तास देतं आयुष्य, पण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचं की भविष्याचा विचार करत बसायचं, हा आलेला क्षण जगायचं हे आपण ठरवायचं. निवडलेला रस्ताच सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच येत नाही. भले सोबत कोणी असो किंवा नसो, प्रत्येक माणूस हा त्याच्या जागी योग्यच असतो. अयोग्य असते ती परिस्थिती, आणि परिस्थितीमुळं बदलते ती मनस्थिती. कोणतीही गोष्ट शाश्वत नसते, ती कालांतरानं बदलत असते, आणि तो बदल जी व्यक्ती जाणते ती निश्चित यशस्वी होऊ शकते. असंख्य प्रयत्न करूनही जेव्हा काहीच हाती लागत नाही तेव्हा एक गोष्ट निश्चित हाती लागते, ती म्हणजे अनुभव. पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात. कोणीतरी म्हणालं, जिंदगी ना मिलेगी दोबारा. मी म्हणालो, मला नकोच आहे. माणसाची वागणूक बघून समजतं की त्याच्या जीवनात आपली किंमत काय आहे ते. न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही. फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे, बस एवढं प्रामाणिक व्हायचंय. अपमान नेहमीच काही वाईट नसतो. कधी कधी तो मेलेली स्वप्न जिवंत करून तुमच्या पायाशी आणून टाकतो. माणसाचं खरं भांडवल हे पैसे नसून त्याचे विचार आहेत, कारण पैसे दुसऱ्यांच्या खरेदीत जातात पण विचार स्वतःकडेच राहतात. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवलं तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं. नाती तयार होतात हेच खूप आहे. सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे. दरवेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही. एकमेकांची आठवण काढत आहोत हेच खूप आहे.